कसे आहात तुम्ही? आय होप मजेतच असाल. तर आज बनवणार आहे मी थंडी स्पेशल ड्रायफ्रूट लाडू, जे कसे बनवायचे आणि त्याचे काय फायदे आहेत ते मी आता तुम्हाला सांगते आणि रेसिपी दाखवते. सो चला आपण रेसिपीकडे. अगोदर मी इथे घेतलेत ह्या काळ्या खारका, त्याच्यानंतर मी इथे काजू घेतलेत, बदाम घेतलेत, त्यानंतर हा डिंक आहे आणि हे घरचं तूप आहे त्याच्यामुळे असं व्हाईट दिसतं. आणि त्यानंतर हे 3 वाट्या घेतल्यात खोबऱ्यांच्या. त्यानंतर इथे मी चिक्कीचा गूळ घेतला आहे, जो की आपल्याला लाडू बांधायला जास्त मदत होईल. त्यानंतर इथे मेथ्या आहेत ह्या, ज्या की थोड्याशा कडू असतात, तर तुम्ही म्हणजे तुमच्या अनुसार टाकू शकता, तुम्हाला किती टाकायच्या तेवढा. त्यानंतर इथे घेतला आहे ओवा, जो की पोट साफ करण्याचं काम करतो. त्यानंतर इथे हलीम आहे, जो की कंबरदुखी पोटदुखी असं याच्यावरती काम करतो. त्यानंतर इथे थोडासा पिस्ता घेतला आहे मी. आणि त्यानंतर इथे सगळ्यात मेन म्हणजे ह्या आहेत शापा, म्हणजे तिखट शापा याला बोलतात. तर हे असं आपल्याला एवढं बेसिक लागणारं जे सामान आहे ते मी इथे घेतले. आणि चला तर त्याच्यानंतर आता हे आपण सगळं फ्राय करणार आहोत, तर ते मी आता तुम्हाला दाखवते. तर सर्वात अगोदर इथे आपण ठेवूयात कढई, आणि कढई थोडीशी गरम झाल्याच्या नंतर इथे आपल्याला टाकायच्या त्याच्यात मेथ्या. मेथ्या अशा छानशा भाजून घ्यायच्यात, थोड्याशा ब्राऊन होईपर्यंत आणि तडतड होईपर्यंत, कारण मग तेव्हाच त्या चांगल्या लागतील, टचर टचर नाहीत लागणार. त्याचनंतर इथे आपल्याला भाजून घ्यायच्यात ह्या शापा, ज्या की तिखट शापा बोलतात यांना, तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा. आणि ह्या भाजून घेतल्याच्यानंतर काढून ठेवायच्यात. आणि नंतर याच्यात आपल्याला टाकायचा आहे हलीम. हलीम पण असा हलकासा ब्राऊन आणि असा थोडासा तो हे करत असला ना तेव्हा, तर मग हे सगळं आता रेडी आहे. आणि त्यानंतर आता मी इथे भाजते मकाने पण थोडेसे भाजून घेतल्याच्यानंतर काढून घ्या. आणि मकाने काढल्याच्यानंतर इथे आता मी कढई घेतली आहे, त्याच्यात मी टाकते तूप तुमच्या म्हणजे तुम्ही किती सामग्री घेतली आहे त्याच्यावर हे आहे की तुम्हाला किती घ्यायचं आहे. इथं मी अर्धा वाटी टाकलं आहे, परत पण लागणार आहे पण तेव्हा मी सांगते. आणि त्यानंतर याच्यात मी टाकणार आहे ड्रायफ्रूट. तर सगळ्यात अगोदर मी याच्यात टाकले बदाम, आणि मग बदाम नंतर मी टाकणार आहे याच्यात काजू. तूप आपल्याला इथे जास्त म्हणजे असं गरम होऊ द्यायचं आहे, त्यानंतर हे सगळं टाकायचं आहे, कारण मग तुपाचा पण वास नाही आला पाहिजे, असा खमंग असा वास आला पाहिजे. तर त्यानंतर याच्यात मी टाकलेत काजू आणि पिस्ता, आणि मग ते सगळे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तूप त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे एवढे मिक्स करायचेत. आणि मग असे थोडेसे ब्राउनिश झाल्याच्यानंतर आपल्याला काढायचे. तोपर्यंत आपल्याला हे सतत असे आलटी-पलटी करत राहायचे. आणि त्यानंतर बघा इथे थोडा थोडा कलर येत चालला आहे. तर बघा इथे पूर्ण असे ब्राऊन झालेले आहेत हे. आणि मग आता हे आपण काढून घेऊयात ताटात. असं मोठं ताट घ्या आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही जे पण तुम्ही भाजून काढताय किंवा तळून काढताय ते मग तुम्हाला काढायचे, असं हे काढून घ्यायचे. तर बघा मी इथे सगळं काढून घेतलं आहे. ताट मोठं असेल तर तुम्हाला लाडू बांधायला जास्त त्रास नाही होणार, लवकर होतील. तर त्याच कढईत मी परत इथे टाकला आहे हा जो मी मिक्सरमधून काढलेला जो हे होता नारळ, जो की मी कापून आणि मिक्सरमधून काढून घेतला आहे. आणि मग तो इथे आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जास्त पण नाही भाजायचा आणि कमी पण नाही, मीडियममध्ये भाजायचा आहे, कारण जास्तच भाजला तर मग तो जास्तच असं ऑइल सोडेल आणि आपण इथे तुपाचा वापर केला आहे तर मग वास येऊ शकतो. तर असा मीडियममध्येच आपल्याला भाजून घ्यायचा आहे. सतत हलवत राहायचं आहे, कारण मग तो जळू पण शकतो. तर असा हा ब्राऊन झाल्याच्यानंतर आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर ज्या प्लेटमध्ये मी ड्रायफ्रूट काढले होते त्याच प्लेटमध्ये मी हे काढून घेते. म्हणजे पर्सनली तरी माझे हे फेवरेट आहेत, कारण मी जसे बनवते तसे दाखवत आहे मी. तर त्याच कढईमध्ये परत मी इथे थोडासा हा जो मी खारीक ज्या मी मिक्सरमध्ये काढून घेतलेल्या त्या मी टाकते. त्या थोड्याशा अशा सुट्ट्या होईपर्यंत, आणि जर जास्तच कडक होत असतील तर मग थोडंसं तूप टाकायचं आहे. मी ते थोडंसं तूप टाकलं आहे त्याच्यामध्ये, कारण मग त्या अशा मऊसूत झाल्या पाहिजे, त्याच्यासाठी बॅटर त्याचं जे आहे ते मऊ होईल. आणि मग असं मऊसूत झाल्याच्यानंतर आपल्याला ते पण काढून घ्यायचं आहे. तर बघा इथे
सगळ्या मी आहे त्या एकजीव करून घेते आणि एकजीव करून घेतल्याच्यानंतर हे आपल्याला ठेवायचं आहे काढून त्याच्यावरतीच. ज्या प्लेटमध्ये आपण ड्रायफ्रूट आणि नारळ काढलं होतं त्याच प्लेटमध्ये आपल्याला हे परत टाकून घ्यायचं आहे त्याच्यावरती. तर हे बघा मी कॅमेरा असा फिरवते कारण माझ्याकडे स्टँड नाही आहे. तर मी त्याच्यात हे काढून घेतलं आहे आणि त्याचनंतर आता बघा त्याच कढईमध्ये मी परत आता एकदा तूप टाकणार आहे आणि त्याच्यानंतर मी आता त्याच्यात करणार आहे डिंक. तर अशी 10 वेळा मी हा कॅमेरा जो आहे तो इकडे तिकडे करत आहे. आणि इथे बघा मी जे अर्धा वाटी तूप उरलं होतं ना ती अर्धा वाटी तूप मी याच्यात टाकलं आहे आणि याच्यात मी आता टाकणार आहे डिंक. थोडंसं कडक होऊ द्यायचं आपल्याला तूप. त्यानंतर याच्यात टाकायचं आहे डिंक. डिंक तुमच्या प्रमाणात टाका तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा. आणि डिंक हा पोट साफ व कंबरदुखीवरती जास्त असर करतो. तर तुम्हाला असे काही आजार असतील तर त्यासाठी तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि त्याच्यावरती आता मी घालते गूळ पण तुम्हाला किती तुम्ही गोड खाता त्याच्यावरती आहे. जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घाला. याच्यातला मी अजून थोडासा कमी केला. जर कमी वाटला असेल तर मी परत घालेन. तर त्यानंतर आपण जी मेथी घेतली होती भाजून ती आता मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेली आहे तर ती टाकते आहे मी. तर ती तुमच्यावरती तुम्हाला किती टाकायची. त्याचनंतर ज्या शेपा होत्या त्या पण मी ग्राइंड केल्यात आणि त्या पण याच्यावरती टाकून घेते. त्या पण मी म्हणजे मला किती हवेत तशा टाकते. त्यानंतर हा हलीम आहे. हलीम तुम्हाला कुठल्याही स्टोअरमध्ये भेटतो तर तो घ्या. आणि हा ओवा पोट साफ करतो, पोटदुखीवर असर करतो तर त्यासाठी इम्पॉर्टंट आहे हा ओवा. तर असं सगळं झालेलं आहे. तर त्यानंतर मी असं छान मिक्स करून घेते. थोडंसं गरम आहे पण ठीक आहे तुम्हाला तसंच ते मिक्स करायचं आहे कारण मग जास्त हे नाही होणार. आणि अजून थोडंसं तूप घेऊन तुम्हाला त्याच्यात थोडासा गूळ ॲड करायचा आहे कारण मग ते तुम्हाला लाडू बांधण्यासाठी हे होईल. तर मग तो पण मी इथे टाकून घेतला आहे. आणि याच्यात ॲड केलेत मी मखाने. आणि मखाने ॲड केल्याच्यानंतर आपल्याला असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं तूप गरम करून जो उरलेला गूळ आहे तो त्याच्यात टाकायचा आहे आणि तो पण याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि मग असं मिक्स करून घ्यायचं आहे. असं मिक्स झाल्याच्यानंतर बघा असे मस्त तुम्हाला लाडू बांधता येतील जे की मी इथे बांधून दाखवते. तर बघा किती छानसे आपले ड्रायफ्रूटचे लाडू इथे रेडी आहे. तर असे पटापट बनवून घ्यायचे आणि हे तुम्ही महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आणि पुढच्या व्लॉगमध्ये.